नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत ढेबेवाडी येथील प्रसिद्ध यात्रेची मजा अनुभवायला आणि सोबत होते आपल्या व्हिडिओचे छोटे स्टार श्रेयस आणि सक्षम. घरातून बाहेर पडायच्या आधीच दोघांचा उत्साह इतका वाढला होता की हे दोघे अक्षरशः पळतच घराबाहेर पडले. यात्रेला जायचं नाव ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. श्रेयस तर आधीच म्हणत होता, लवकर चला, उशीर होईल, आणि सक्षमही त्याच्या मागे मागे धावत होता. आम्ही यात्रेच्या ठिकाणी पोहोचलो आणि तिथे काय दृश्य होतं सांगू. चारी बाजूंनी लोकांची प्रचंड गर्दी, गजबजलेले रस्ते, रंगीबेरंगी लाईट्स, ढोल ताशांचा आवाज आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लागलेली असंख्य दुकानं. संपूर्ण वातावरण अगदी उत्साहाने भरून गेलं होतं. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. कुणी खरेदी करत होतं, कुणी खेळणी बघत होतं, तर कुणी खाण्याच्या स्टॉलवर गर्दी करत होतं. सुरुवातीलाच सक्षमचं लक्ष एका चप्पलच्या दुकानाकडे गेलं. तिथे त्याला एक सुंदर सँडल दिसला आणि मग काय, लगेच त्याच्यासाठी तो सँडल घेतलाच. नवीन सँडल घालून तो इतका खुश झाला होता की तो चालताना पुन्हा पुन्हा खाली बघत होता. निसर्गालाही बहुतेक यात्रेत सहभागी व्हायचं होतं. थोड्याच वेळात अचानक पावसाला सुरुवात झाली. क्षणात सगळीकडे धावपळ सुरू झाली. लोक मिळेल तिथे आडोसा शोधू लागले. दुकानदार आपला माल झाकू लागले. काही जण दुकानांच्या शेडखाली उभे राहिले, काही झाडाखाली थांबले. आणि यात्रेच्या गजबजलेल्या मैदानात अचानक पावसामुळे धांदल उडाली. बराच वेळ पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. हळूहळू गर्दी कमी व्हायला लागली. अनेक लोक घरी परतले. काही दुकानं बंद झाली. मैदानावर चिखल झाला. वातावरण थोडं शांत झालं. पण जत्रेची खरी मजा अजून बाकी होती. पाऊस थोडा थांबल्यावर आम्ही पुन्हा पुढे निघालो. काही दुकानं अजूनही सुरू होती आणि तिथेच श्रेयसच्या नजरेस पडलं एक खेळण्यांचं दुकान. आज शिरताच त्याच्या डोळ्यांत चमक आली, कारण तिथे होती एक भन्नाट रिमोटची गाडी. गाडीचे पैसे देण्याआधीच श्रेयसने ती गाडी हातात घेतली आणि लगेच खाली बसून खेळायलाही सुरुवात केली. त्याला ती गाडी एवढी आवडली की ती सोडायलाच तयार नव्हता. शेवटी त्याचा हट्ट जिंकला आणि तीच गाडी त्याच्यासाठी घेतली गेली. गाडी मिळाल्यावर श्रेयसचा आनंद तर आकाशात मावेनासा झाला. थोडं पुढे गेल्यावर श्रेयस आणि श्रेयसच्या मम्मीला दिसलं इमिटेशन ज्वेलरीचं दुकान. तिथे त्यांना आवडतील अशा काही वस्तू घेतल्या. बांगड्या, क्लिप्स, छोट्या वस्तू बघताना त्यांनाही खरेदीची मजा आली. यानंतर आम्ही आलो यात्रेतील सर्वात आकर्षक ठिकाणी, पाळण्यांच्या भागात. पावसामुळे छोटे पाळणे बंद होते, पण एक दोन मोठे पाळणे सुरू होते आणि त्यात लोक मजा घेत होते. लाईट्समध्ये फिरणारे ते मोठे पाळणे खूपच सुंदर दिसत होते. सक्षमचे मम्मी पप्पा एका मोठ्या पाळण्यात बसण्यासाठी गेले. त्यांनी पाळण्याचा आनंद घेतला आणि आम्ही खाली उभं राहून त्यांना बघत होतो. वर जाताना त्यांचे चेहरे बघूनच मजा येत होती. त्यानंतर जत्रेत फिरून थोडी भूक लागलीच होती. मग आम्ही थेट गेलो पाणीपुरीच्या दुकानात. गरमागरम तिखट चटकदार पाणीपुरीचा आस्वाद घेतला. सगळेच मजेत खाऊ लागलो. यात्रेत फिरून खाल्लेली पाणीपुरीची चव वेगळीच असते. परत निघताना श्रेयसला एक रंगीत फुगा दिसला आणि मग तोही घेतलाच. एका हातात रिमोटची गाडी, दुसऱ्या हातात फुगा आणि चेहऱ्यावर मोठं हसू. हे दृश्य पाहून सगळ्यांनाच आनंद झाला. अशा प्रकारे पावसामुळे थोडा व्यत्यय आला खरा, पण तरीही ढेबेवाडी यात्रेची मजा काही कमी झाली नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना गावची यात्रा, तेथील वातावरण, आनंद, परंपरा आणि गावाकडची संस्कृती अनुभवायला मिळाली. अशा आठवणी आयुष्यभर मनात राहतात. तुम्हाला हा यात्रेचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सुंदर गावाकडच्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.